हॅलो, माय नेम इज ॲडव्होकेट श्रुती पटवारी आणि मी कोणाला कमेंट नाही करायची मला, मी जस्ट एक गंमतमध्ये तुम्हाला सांगते. आता मी हे कॅलेंडरचे दाखवते, ते मी लांबनं दाखवते कारण त्याच्यावरती वकिलांचे नंबर आणि फोटोज आहेत, ते मला रिव्हील नाही करायचे. पण एक जस्ट लक्ष घ्या. आता हे जे लाल अक्षरात लिहून ठेवलेलं आहे ना, त्या सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सुट्टी. ठीक आहे. ह्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर समर हॉलिडेज कोर्टाला 1 महिन्याच्या असतात, म्हणजे 30 दिवस. दिवाळीच्या सुट्ट्या 15 दिवसाच्या असतात. क्रिसमसच्या सुट्ट्या आता आपण पाहिल्या 10 दिवसाच्या पकडूयात आपण. आणि इतर फेस्टिवल्स महिन्यातनं एक फेस्टिवल तर समजा असला किंवा महापुरुषांची जयंती पुण्यतिथीच्या सुट्ट्या जर आपण पाहिल्या तर मॅक्स आपण कमीत कमी 20 सुट्ट्या आपण पकडूयात. या अनुषंगाने हे 75 सुट्ट्या शासकीय सुट्ट्या आहेत कोर्टाला. 75 दिवस शासकीय सुट्ट्या. ठीक आहे. आता हे राहिले. पण आता हे अजून एक पाहूयात की संडे किती असतात. 1, 2, 3, 4 महिन्यातनं 4 संडे आणि 2nd and 4th सॅटर्डे, म्हणजे हे महिन्यातनं 6 सुट्ट्या, म्हणजे वर्षातनं 72 सुट्ट्या ह्या सुद्धा शासकीयच आहेत. म्हणजे 75 आणि 72 बघायला गेले तर 147, म्हणजेच कमीत कमी आपण 150 सुट्ट्या वर्षभरातनं कोर्टाला शासकीयच आहेत, गव्हर्नमेंट हॉलिडेज आहेत, लक्षात घ्या. आणि ह्यामध्ये अजून म्हणजे 365 दिवसांमधनं फक्त 200 दिवसच पूर्ण वर्षभरातनं, पूर्ण इयरमध्ये फक्त 200 दिवस कोर्टाचं कामकाज चालतं. आणि चालतं कसं तुम्हाला मी सांगते. 11 वाजता कोर्ट सुरू होतं आणि 2 वाजता त्याची इंटरव्हल असते. ठीक आहे. म्हणजे किती झालं, 11 ते 2 3 तास, 3 hours. ठीक आहे. 2:45 वाजता 3:45ला कोर्ट परत डायसवर येतं आणि 5 वाजेपर्यंत कोर्ट चालू राहतं. म्हणजे हे किती, समजा 3 ते 5 आपण बघितलं तर 2 hours. यामध्ये सिव्हिल प्रोसिडिंग्स चालू असते, यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग्स चालू असतात. ठीक आहे. विचार करा, पूर्ण दिवसातनं 24 तासातनं फक्त 5 तास कोर्टाचं कामकाज चालू असतं. म्हणजे 200 दिवसांमध्ये फक्त 5 तास जर कोर्ट काम करत असेल आणि एकीकडे आपण म्हणतोय की वर्षानुवर्ष केसेस पेंडिंग आहेत, याबद्दल सुद्धा जजेसच चर्चा करतात. आपण सगळेच त्याबद्दल चर्चा करतो आणि खंत व्यक्त करतो. विचार करा, नुसती खंत व्यक्त करून उपयोग आहे का? जर इतकं कमी कामकाज जर कोर्टाचं चालू असेल, आपण पोलिसांना पाहतो 24 तास ड्युटी असते पोलिसांची, 24 तास ऑन ड्युटी ते असतात. तेव्हा जाऊन कुठेतरी आता आपल्याला समाजामध्ये शांतता, शिथिलता दिसते. मग कोर्टामध्ये जर आपण म्हणतोय की इतक्या प्रोसिडिंग्स चालू आहेत, इतक्या भरपूर प्रमाणात केसेस पहिलेही पेंडिंग आहेत आणि नवीनही खूप येत असतील, तर अशा वेळेला अशा प्रकारच्या सुट्ट्यांमुळं जर अशा प्रकारची सुट्ट्या जर भेटत असतील तर मग ह्या 3 तासामध्ये सिव्हिल प्रोसिडिंग एका दिवसाची किती केसेस आहेत, कसे सोडवल्या जातील, कसं केलं जाईल, या गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे आणि यामध्ये सुद्धा बदल आले पाहिजे. जास्तीत जास्त वेळ जर आपण कोणत्या गोष्टीला दिली, आता पेंडिंग प्रोसिडिंग्स आपल्याकडे एवढ्या मोठ्या आहेत आणि नवीन एवढ्या मोठ्या आपल्या चालू आहेत आणि इकडे आपण वर्किंग आवर्स आपण किती कमी आहे त्याच्या गुणिले जर आपण त्या पेंडिंग केसेस जर बघितल्या तर किती मोठी तफावत या गोष्टींमध्ये आहे. आणि अशा प्रकारे जर काम चालत राहिलं तर किती दिवसामध्ये अजून आपल्याला न्याय मिळेल ह्याचा हिशोब आपल्याला ठेवावा लागेल.